श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते। तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा, त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो। विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात। यंदा 10 जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे। असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो। तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते। वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते। धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात। तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात। याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते। वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते। पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची। ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, आजारपण आहे, नजरबाद आहे, दोष आहेत, ते दूर होऊन त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची, कोणत्या वेळेमध्ये ओवाळून टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। तर दोष म्हणजे काय, जर आपल्याला नजर लागलेली असेल, आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश हे प्राप्त होत नाही। आणि पौर्णिमा तिथी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते आणि या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दोष आहे, ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करू शकतात। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता। या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खडे मीठ। खडे मीठ जे आहे ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरदोष, करणेबाधा दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानलं जातं। तसेच खडे मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीचे 2 भाऊ, एक दाता आणि एक विधाता। दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी, म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं। दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार त्या म्हणजे लाल मिरच्या। आपल्याला 7 देठासकट लाल मिरच्या सुद्धा घ्यायच्या आहेत। तिसरी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी। पिवळी मोहरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरदोष, करणेबाधा दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानली जाते। तर या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवून घ्यायचं आहे, डायरेक्ट जमिनीवर बसवू नका, कारण जर तुम्ही डायरेक्ट जमिनीवर बसून कोणताही उपाय किंवा सेवा केले तर ती सेवा जी आहे ती धरती मातेला समर्पित होते। म्हणून आपल्याला आसन घ्यायचं, त्यावर आपल्या मुलांना बसवायचं। बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे।
आता या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायच्या आहेत. उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे, आल्या गेल्याची, घरची, दारची, कुत्र्या मांजरांची, पशुपक्ष्यांची, शेजारी पेजारीची, रस्त्यावरच्या लोकांची कुठलीही प्रकारची चांगली वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून गेली पाहिजे आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे, अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे. आणि या 3 वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या वस्तू एकदाच घ्यायच्यात. आता तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या ह्या वस्तू घ्यायच्यात. एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही. आता एकदा ह्या वस्तू आपण उतरवल्या की तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्यात. आता तुम्ही गावा साईडला राहत असतील, तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर आवर्जून आपल्याला चुलीमध्ये या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्यात. पण आता तुमच्याकडे चूल नाही आहे, तुम्ही गावा साईडला राहत नाही, मग काय करायचं? मग एक भांडं घ्या, त्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करून ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्यात आणि त्या पेटवून टाकायच्यात. काळजी एवढी घ्यायची की आपल्याला ह्या वस्तू पेटवायच्याच आहेत. जेव्हा आपण या वस्तू आगीमध्ये पेटवतो तर त्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर असेल, इडापिडा असेल, दोष असतील, करणीबाधा असतील, ती दूर होते. आणि जेव्हा आपल्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हा त्यांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.